पूर्ण डेकोरेशन तयार झालं होतं, केव तयार झाली होती, बाप्पा सुद्धा घरी आले होते. पण एक प्रॉब्लेम होता, फ्लोर पूर्ण रिकामी होता आणि मला त्या फ्लोअरवर चक्क वाळू टाकायची होती. आम्ही गिरगाव चौपाटीला गेलो, वाळू बघितली, पण पावसाळा असल्यामुळे ती वाळू कमी आणि चिखल जास्त वाटत होता. पण आपण इंडियन आहे, प्रॉब्लेम्सला बघून थांबत नाही. मग आम्ही ही वाळू आणली आणि कढईमध्ये गरम केली आणि सरप्राइझिंगली ती मस्त ड्राय झाली आणि आपला जुगाड कामाला लागला. मग फायनली लिव्हिंग रूम मध्ये जिथे माझ्या फॅमिलीला वाळू अजिबात नको होती तिथे मी चक्क वाळू पसरवायला सुरुवात केली आणि जसजशी ती वाळू फ्लोअरवर पसरत गेली तसतसं मला जाणवायला लागलं, ओके आता हे खरंच केव सारखं दिसतंय. आणि आता शेवटचा टच बाकी होता तो म्हणजे पॉन्ड मध्ये पाणी भरण्याचा. आणि मग इतके दिवस ज्याच्यासाठी आपण कार्डबोर्ड, न्यूजपेपर, टिश्यू, पेन, ग्लू, वायरिंग, सँड काय काय केलं होतं तो फायनल मोमेंट आला होता. बाप्पा केव मध्ये विराजमान झाले आणि ऑनेस्टली पहिल्या दिवसापासून डोक्यात जी इमेज होती ना ती फायनली समोर उभी होती. एक साधा लिव्हिंग रूम आणि त्याचं पूर्णपणे एका शांत नॅचरल केव मध्ये ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे होतं आमचं लास्ट इयरचं गणपती डेकोरेशन. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा.